नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महाटेट 2025 रोजी झालेल्या पेपर 2 मधील इंग्रजी विभागातील प्रश्न. या विभागात एकूण 60 प्रश्न विचारले जातात. त्यापैकी आपण मागील भागात 31 ते 38 प्रश्न बघितली होती. आता त्या पुढील प्रश्न बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 39. चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिवन सेंटेन्स. खाली एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचे 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी पॉझिटिव्ह डिग्रीचं कोणतं वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर वाक्य आहे, द लायन इज द मोस्ट फेवियस ऑफ ऑल ॲनिमल्स. पर्याय आहे, द लायन इज द फेवियस ॲज द अदर ॲनिमल्स. व्हेरी फ्यू ॲनिमल्स आर द फेअरफॉरेस्ट ऑफ द लायन. No other animal is as furious as the lion. No other animal are the furious as the lion. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. No other animal is the furious as the lion. प्रश्न क्रमांक 40. State the part of the speech is the underlined word. खालील एक अंडरलाईन केलेलं वाक्य आहे. तिथलं आपल्याला पार्ट ऑफ द स्पीच कोणता आहे तर आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य असं आहे, माय व्ह्यूज आर क्वाईट इन द अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. पर्याय आहे, आयडेंटिफाईड प्रोनाउन्स, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, डिस्ट्रीब्यूट प्रोनाउन्स, रिलेटिव्ह प्रोनाउन्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डिमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41. आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेलं आहे, तिथलं कोणतं टेन्स आहे ते आपल्याला पर्यायामधून शोधून काढायचं आहे. तर सेंटेन्स आहे, द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. पर्याय आहे, प्रेझेंट कंटिन्यू टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 बघूया. चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. दिलेल्या वाक्यापैकी आपल्याला शब्दापैकी त्याच्या जवळ असणाऱ्या शब्दाचा अर्थ, जवळपास अर्थ असणाऱ्या शब्दाचा अर्थ आपल्याला पर्यायामधून शोधायचा आहे. तर शब्द असा आहे, असेंब्लिएट. पर्याय आहे, ॲब्झॉर्ब, अरेंज, रिसीव, असेंबल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ॲब्झॉर्ब. प्रश्न क्रमांक 43. चूज द वर्ड अपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. एक वाक्य शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो आपल्याला पर्यायामधून बघायचा आहे. शब्द आहे दी अर्थ, तर त्याचा विरुद्ध शब्द आपल्याला पर्यायामधून बघायचा आहे. पर्याय दिलेले आहेत आपल्याला, एक्स्ट्राऑरेंजियस, डिफिशियन्सी, ॲबंडन्स, स्कॅरिरिटी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ॲबंडन्स. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44. चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन. खालील एक वाक्य दिलेलं आहे, सेंटेन्स दिलेला आहे. त्या सेंटेन्समध्ये आपल्याला वन वर्ड एक्सप्रेशन बघायचं आहे पर्यायामधनं. तर वाक्य असं आहे, अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉडेस. तर वन वर्ड एक्सप्रेशन आहे पर्यायामध्ये, रिलेनिस्टिक, फिलॅटिस्टिक, फिलान्थोप्रिस्टिक, ॲथेस्टिस. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, ॲथेस्टिस्ट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फिलिंग द ब्लँक. सेंटेन्स आहे, द ॲक्युरेट फिलिंग द ब्लँक्स टू द जज फॉर मर्की. पर्याय आहे, ॲप्लिएड, आस्क, रिक्वेस्टेड, डिमांड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रिक्वेस्टेड. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 46. चूज द करेक्ट फ्रेजल वर्ब टू द गिवन ब्लँक. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याला 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायापैकी फ्रेजल वर्ब कोणता आहे सेंटेन्समध्ये लागेल ते आपल्याला बघायचं आहे. तर सेंटेन्स आहे, कैलास ट्रायड हिज ट्रॅव्हल बेस्ट बट कुड नॉट फिलिंग द ब्लँक्स हिज एक्झामिन. पर्याय, गेट अपॉन, गेट ऑन, गेट थ्रू, गेट
थ्रो. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गेट थ्रो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 47. आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज ॲन एरर. खाली एक सेंटेन्स दिलेला आहे, त्या सेंटेन्समध्ये कोणत्या भागामध्ये एरर दिलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. सेंटेन्स असं आहे, दिस काइंड ऑफ ट्रेझर बी रेदर एक्सपिरियन्स टू बाय नो एरर. तर त्याचे 4 पार्टपैकीचं सेंटेन्स आहे पर्याय ए, बी, सी आणि डी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ए. प्रश्न क्रमांक 48. चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेशन द मिनिंग ऑफ द गिवन आयटम्स. द स्पिल द बीन्स. पर्याय आहे अल्टरनेटिव्ह असणारे द मिसबिहेवियर, टू कीप सिक्रेट, टू टॉक इरेटिव्हेंट, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 टू रिव्हील सिक्रेट्स इन्फॉर्मेशन. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 49. रिअरेंज द जंबल पार्ट ऑफ द सेंटेन्स विच आर द लेबल P, Q, R and S टू प्रोड्यूस द मिनिंगफुली करेक्ट सेंटेन्स. P आहे अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. आय एम लुकिंग फॉर अ सन इन लॉ टू माय डॉटर हू वुड अ गुड हजबंड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय दिलेले आहे RQPS, QSPRP, SPRQ, PRQS. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 QSRP. तर ही होती TETच्या संदर्भात पेपर 2 मधील इंग्रजी विभागातील प्रश्न. या पुढील प्रश्न आपण पुढील विभागात बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.